श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। भजे श्रीचक्रमरमज्ञम् अनघावल्लभं गुरुं शक्तिपातप्रणेतारं देवी तादात्म्यसिद्धये। महापद्मवनान्तस्थे कारणानन्दविग्रहे सर्वभूतहिते मातः एहि एहि परमेश्वरी। ऐं ह्रीं श्रीं श्रीमात्रे नमः। श्री गुरुदेव दत्त। सौंदर्य लहरी समूहावरील सर्व अभ्यासक श्रीविद्या उपासकांचं हार्दिक स्वागत। नमस्कार। सौंदर्य लहरी श्लोक क्रमांक 9। क्वणत कांची दामा या गतश्लोकामध्ये स्वामी महाराजांनी श्रीमातेचं स्थूल ध्यान सांगितलं आहे, तर चिदानंद लहरी यामध्ये स्वामी महाराज तिच्या परध्यानाबद्दल वार्ता करतात। तर आता या ठिकाणी महिम मूलाधारे ह्या श्लोकामध्ये स्वामी महाराज तिच्या कुलपथ गमनाचं, षटचक्र भेदनाचं, शक्ती संक्रमणाबद्दल ते ज्याला अंतर्याग या नावानं हा विषय श्रीविद्येमध्ये प्रसिद्ध आहे। तर हे सूक्ष्म ध्यान जगदंबेचं स्वामी महाराज सांगतात। स्थूल, पर आणि सूक्ष्म अशा प्रकारे जे मंत्रात भाग आहेत ते या ठिकाणी किंवा ध्यानात जे प्रकार असतात त्यातला हा सूक्ष्म ध्यानाचा मार्ग महाराज सांगतात, जो गुरुकृपेची अथवा उपासनेची परिणती या स्वरूपामध्ये साधकाला लाभतो, ज्याचा शक्तिपात हा देखील एक मोठा मार्ग आहे। यामध्ये पुण्यामधील वासुदेव निवासचे प्रसिद्ध योगीराज गृहिणी महाराज, लोकनाथ तीर्थ स्वामी महाराजांचा हा शक्तिपात देवात्म शक्ती संप्रदाय, कुंडलिनी शक्तिपात संप्रदाय सर्वत्र प्रसिद्ध आहे। हा अंतर्याग या नावानं श्रीविद्येमध्ये ओळखला जातो। याच ठिकाणी मुक्तानंद महाराज, परमहंस रामकृष्ण देव अशा अनेकांचे शक्तिपाताचे साधना मार्ग होते। तर हे श्रीविद्येतले कुंडलिनी जगदंबेचे आराध्य असणारे असे सूक्ष्म ध्यानाचे शक्तिपाताचे मार्ग आहेत, ज्यामध्ये साधक कुंडलिनी जागृत होऊन एक एक चक्राचं भेदन करीत तो परशिवाशी ब्रह्मरंध्रामध्ये त्याची शक्ती ऐक्य पावते आणि शिवशक्ती ऐक्य रूपिणी ललितांबिका, ती ललितांबिकेची पूर्णावस्था असते। तर तो मार्ग स्वामी महाराजांनी या ठिकाणी संकेतानं मांडलेला आहे। तर अंतर्याग बहिर्यागा वुभावपी आगम प्रसिद्धौ। तर अंतर्याग आणि बहिर्याग हे दोन्ही आगमशास्त्रामध्ये श्रुतीमध्ये प्रसिद्ध आहेत। विशेषतः श्रीविद्येमध्ये अंतर्याग म्हणजे आपण आता जो मांडत आहोत या ठिकाणी जो आचार्य महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे, जो योगीराज महाराज गृहिणी महाराज आहेत, मुक्तानंद महाराज किंवा रामकृष्ण परमहंस महाराज यांनी स्वतः आचरला आणि प्रसिद्धी सर्व भक्तांना आपल्यापर्यंत पोहोचवला, तर तो अंतर्याग आहे। बहिर्याग हा श्रीविद्या सपर्या असेल किंवा स्तुती स्तोत्र इत्यादी पठण मंत्रानुष्ठान अशा माध्यमातून जो बहिरंगातून साधला जातो, जो दहराकाशामध्ये आणि बहिराकाशामध्ये श्रीचक्र पूजा सांगितलेली आहे, तर हा बहिर्याग हा बहिराकाशामधला भाग आहे। तर हे दोन्ही प्रसिद्ध आहेत। तर याबद्दल सांगतात की अंतर्यागम विना बहिर्यागो न फलप्रदः अतो अंतर्याग विधानम प्रकाशते। तर अंतर्यागाशिवाय बहिर्याग हा फलप्रद होत नाही, म्हणून इथे या ठिकाणी अंतर्याग महाराजांनी सांगितलं आहे। देवीच्या स्थूल ध्यानानंतर या ठिकाणी तो सांगतात, कारण स्थूल ध्यानानं देवीची मूर्ती साधकाच्या चित्तामध्ये ठसते। त्या मूर्तीशी तो जेव्हा एकाकार होतो, तो तुझ्याशी तदाकार होतो, तेव्हा त्या तादात्म्यामुळं त्याच्या ठिकाणी शक्तिसंचार होतो किंवा कुंडलिनी जगदंबा हीच महात्रिपुर सुंदरी आहे, त्यामुळं तिच्या प्रसन्नतेवरती शक्तिसंचार होतो, असाही यामधला भाग आहे। तर अंतर्यागाशिवाय बहिर्याग हा फलप्रद होत नाही। त्याचं उदाहरण देताना असं म्हणतात की आपण स्वयंपाकासाठी किंवा इतर कशासाठी जेव्हा काही पात्र भांडं वापरतो, पातेलं वापरतो, तेव्हा ते प्रथम आपण आतून बाहेरून स्वच्छ करतो
ते आतून जास्त स्वच्छ करावं लागतं, कारण त्यामध्ये आपण कोणता तरी नवीन पदार्थ घालणार असतो. तर ते आतून जर चांगलं नसेल, ते जर आतून खराब असेल, तर आपण केलेली कुठलीही गोष्ट ही पहिल्यांदा नासून जाईल, ती पूर्णपणे त्यातून व्यर्थ जाईल, बाद होईल. यासाठी पहिल्यांदा भांडं आतून स्वच्छ केलं तरच स्वयंपाक आपल्याला त्यात करता येतो. ह्याप्रमाणे हे देहरूपी मनोरूपी जे भांडं आहे, हे आतून स्वच्छ केलं तरच आपण ह्यामध्ये कुठला तरी परमार्थाचा प्रपंच करू शकतो. त्यामुळे काही जणांचं म्हणणं आहे की पहिल्यांदा मनःशुद्धी, पहिल्यांदा अंतर्याग हा महत्त्वाचा आहे. तर आपल्या अनेक साधक, शक्तिपात साधक आहेत, तर अतिशय सुंदर अशी त्यांची जी साधना आहे की ज्यामध्ये पहिल्यांदा त्यांचं देहपात्र भांडं हे आतून घासलं जातं आणि त्या सामर्थ्यावरतीच त्यांना सर्व धहधहराकाशामध्ये मातेचा साक्षात्कार होतो आणि समाधी अवस्थेची प्राप्ती होते. आपल्याला असा प्रश्न आहे की ह्या शक्तिसंचाराचे, ह्या चक्रभेदनाचे व्यावहारिक परिणाम काही असतात का, किंवा ह्याचे काही साधनेमध्ये परिणाम साधतात का? तर आमची साधना केवळ आत्मकल्याणासाठीच जर आहे, तर त्याचे काही भौगोलिक परिणाम आहेत का? तर ह्या गोष्टीची सुद्धा आपण थोडक्यात इथं जाता जाता होईल तितकी चर्चा करू. श्लोक क्रमांक 9. महिमूलाधारे कमपि मणिपुरे हुतवहं स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथं सहस्रारे पद्मे सहरहसि पत्या विहरसे. पुन्हा एकदा म्हणू. महिमूलाधारे कमपि मणिपुरे हुतवहं स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथं सहस्रारे पद्मे सहरहसि पत्या विहरसे. हा श्लोक श्रीविद्येमध्ये सूक्ष्म ध्यान किंवा कामकला ध्यान करणारे जे साधक असतात, किंवा शक्तिपाताची साधना करणारे जे साधक आहेत, ते सुद्धा आपल्या साधनेला बसण्यापूर्वी श्री शिवावतार महास्वामी शंकराचार्यजींनी, आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी जो शिवांच्या प्रसादातनं लाभलेला हा श्लोक आहे, हा पूर्णपणे मूलाधारातील कुंडलींच्या उत्थापनापासून सहस्रारामध्ये परमशिवाशी मिलनापर्यंत असलेला हा परमप्रासादिक साक्षात शिवांचा आणि शिवावतार स्वामी महाराजांनी केलेला श्लोक जरूर म्हणावा. याचा अतिशय चांगला उपयोग असतो. आता आपण या श्लोकाचा अन्वय पाहू. हे माता, त्वं मूलाधारे महीम मणिपूरेकं स्वाधिष्ठाने स्थितं हुतवहं अपि हृदि मरुतं उपरि आकाशं भ्रूमध्ये मनः अपि एवं सकलम अपि कुलपथं भित्वा सहस्रारे पद्मे रहसि पत्यासह विहरसे. या ठिकाणी पूर्णपणे आपण अन्वय पाहिला. या अन्वयाचा अर्थ आपण आता पाहत असताना एक गोष्ट आपण लक्षात अशी घ्यावी पहिल्यांदा, की आपण जाणतो की मूलाधार हे आपल्याला शिवणीजवळ आहे. मूलाधार ज्या ठिकाणी जो सर्व शरीराचा मूळ आधार आहे, ज्या ठिकाणी विश्वाची, समस्त विश्वाची जी महाशक्ती कुंडलिनी विसतंतुतनीयसी, महाशक्ती कुंडलिनी ज्या ठिकाणी राहते ते महास्थान आहे, म्हणून त्याला मूल आधार म्हणले. सर्व ब्रह्मांडाचा तो मूळ आधार आहे, मेरुदंडाचा मूळ आधार आहे, म्हणून त्याला मूलाधार म्हणलेला आहे.
त्वम मूलाधार स्थितोस नित्यम. या ठिकाणी गणपतींचा निवास असतो, म्हणून श्रीविद्येमध्ये वल्लभा गणपतींची उपासना पण आहे पहिल्यांदा. तर सर्वप्रथम मूलाधार आहे, त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र आहे, त्यानंतर मणिपूर चक्र आहे, त्यानंतर अनाहत चक्र आहे, त्यानंतर विशुद्धी चक्र आहे, त्यानंतर आज्ञाचक्र आहे. अशा प्रकारे ही षटचक्र आहेत. आणि शेवटी सहस्रार हे परमशिवस्थान महाशिवस्थान आहे. तर हे कुलपथ म्हणजे मूलाधार, आणि तिथून बसून सुषुम्ना नाडीचा हा जो मार्ग आहे ब्रह्मरंध्रापर्यंत, या सर्वाला कुलपथ म्हणतात. तर या ठिकाणी पृथ्वीपासून मूलाधारापासून मन आज्ञाचक्रापर्यंत 21 तत्वांचं भेदन होतं असं श्रीविद्येमध्ये सांगितलेलं आहे. तर आणि मनोतत्वाच्या वर म्हणजे आज्ञाचक्राच्या पुढे 12 तत्व आहेत, ज्यांचं परमशिवाशी माता जाईपर्यंत भेदन होत असतं. तर अशा प्रकारे ही षटचक्र आपल्या शरीरामध्ये आहेत. तर या ठिकाणी आता महाराज काय म्हणतात हे आपण ऐकू. तर आपण आता पाहिलं, हे माता, हे आई महात्रिपुर सुंदरी, त्वम तू मूलाधारे महीम. तर तुझा हा कुलपथातून जाण्याचा जो प्रवास आहे, मूलाधारातून षटचक्रांचं भेदन करीत तू ब्रह्मरंध्राकडे परमशिवाशी मेलन करण्यासाठी जात असतानाचा तुझा जो प्रवास आहे, हा मार्गामध्ये काय काय करत जातो, कोणत्या कोणत्या गोष्टी करत जातो ते महाराज या ठिकाणी म्हणतात. हे माते, तू मूलाधारे महीम. तर मूलाधार चक्रातील महीम म्हणजे पृथ्वी तत्वाला, या पृथ्वी तत्वाचं पहिल्यांदा तू भेदन करतेस, मूलाधार चक्राचं भेदन करतेस. तर हे चक्र आपण पाहिलं षटचक्राचा देहाचा आधार आहे. आणि ह्या ठिकाणी महाशक्ती कुंडलिनी जगदंबा प्राणशक्तीचा, प्राणदा प्राणरूपिणी, तर प्राणरूपिणी महात्रिपुर सुंदरीचा या ठिकाणी निवास असतो. त्यामुळे हे मूलाधार आहे. ह्या ठिकाणी पृथ्वी तत्वाचा, तर मूलाधारामध्ये पीतवर्णाचं पृथ्वी तत्व आहे, ज्याला भूबीज म्हणतात. त्या ठिकाणी आपण आपली जी श्रीविद्येची मानसपूजा करतो किंवा कोणतीही सप्तशती इत्यादी तंत्रग्रंथामध्ये आपण जी पंचपूजा किंवा मानसपूजा ज्याला म्हणतो, त्यामध्ये लम पृथ्वी तत्वात्मकम हे जे लम आहे हे भूबीज आहे. हे महीम म्हणजे मूलाधाराच्या ठिकाणी असतं. मूलाधार सिद्धीसाठी या बीजाचा देखील अनुसंधान जप करतात. तर ही माता मूलाधारामध्ये मही पृथ्वी तत्वाला चक्राचं भेदन करून पुढे कुठे जाते, तर या ठिकाणी यांतर स्वाधिष्ठानाचा खरं तर क्रमांक येतो. पण महाराज म्हणतात मणिपूर एकम. तर मणिपूर चक्रातील कम नाम जलतत्वाला म्हणजे जलचक्राचं भेदन करून मणिपुरामध्ये म्हणजे जलतत्वाच्या ठिकाणी अग्नितत्व रक्तवर्णाचं आहे असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. तर रम हे त्याचं बीज आहे. आणि त्यानंतर स्वाधिष्ठाने स्थितम हुतवहम. तर स्वाधिष्ठान चक्रातील जलतत्वाचं स्वाधिष्ठानाच्या ठिकाणी हुतवह म्हणजे अग्नितत्व आहे. तर हे श्वेतवर्ण अशा स्वरूपाचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण एक विषय जो महत्त्वाचा पाहिला की मूलाधारानंतर स्वाधिष्ठान येताना मग मणिपूर येतं, परंतु ह्या ठिकाणी महाराजांनी मूलाधार झाल्यानंतर पहिला मणिपूर म्हटल्यानंतर स्वाधिष्ठान म्हटले. तर ह्या ठिकाणी सांगत असताना अनेकांनी याचा जो एक प्रकारचा याची उकल केलेली आहे ती सांगताना अत्र व्यत्ययेन योजना स्वाधिष्ठान मणिपूरयोः शांभव मतानुसारण संज्ञा व्यत्ययो वा. तर शांभव मतानुसार हा संज्ञा व्यत्यय समजला गेलेला आहे. त्यानुसार तो पक्ष आचार्य महाराजांनी या ठिकाणी मांडलेला आहे असं टीकाकारांचं आणि आचार्यांच्या परंपरानुगत मोठ्या लोकांचं म्हणणं आहे. तर आपण आता पाहिल्याप्रमाणे स्वाधिष्ठान ह्या चक्रामधलं हुतवह अग्नितत्वाचं भेदन करून माता पुढं हृदय मरुतम. तर हृदयाच्या ठिकाणी अनाहत चक्रातील वायुतत्वाला, मरुत म्हणजे वायुतत्वाला, तर त्याचा भेद करून उपरी त्याच्याही वर हृदयापासून माता महाकुंडलिनी वर जाते तेव्हा त्याच्याही वर आकाशम म्हणजे कंठाच्या ठिकाणी विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आकाशतत्वाला जे वायुतत्व आहे, ज्या ठिकाणी धूम्रवर्ण ते चक्र आहे, तर ह्या आकाशतत्वाचा देखील ती भेद करते आकाशचक्राचा. तिथून पुढे भ्रूमध्ये ह्या 6 चक्रांचा भेद कर, जेव्हा 6व्या चक्राच्या ठिकाणी ती आज्ञाचक्राच्या ठिकाणी येते ज्याला मनश्चक्र म्हणतात. तर भ्रूमध्ये मनहा. तर भ्रू मध्य प्रदेशी असलेल्या आज्ञाचक्रातील, तर ह्या ठिकाणी म्हणतात की इडा, पिंगला आणि सुषुम्ना या गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांचं ज्या ठिकाणी मेलन होतं, जो महाप्रयाग स्थान आहे, त्रिवेणी संगम आहे,
ह्या संगमावरती गुरुपद असतं, तर ह्याच्या अनुसंधानानं फार मोठ्या सिद्धी प्राप्त होतात. तर चक्राच्या ठिकाणी असलेल्या मनस्तत्वाला भेदून सकलम, ती म्हणतात की सर्वच, आता ह्यामध्ये सकलम अपि असं पण पद आहे. तर षटचक्र असताना सुद्धा सर्वांचं भेदन झालं, आपण सर्वांची नावच त्यांनी घेतली, पण तरी सकलम अपि म्हटलंय. कारण असं आहे की ह्या व्यतिरिक्त आणखीन काही चक्र, काही जण नवचक्र आहेत असा पण काही ठिकाणी संप्रदाय आहे. तर महाराज म्हणतात की मार्गात येणाऱ्या सर्वच चक्रांचं भेदन करत तर सर्व सकलमपी कुलपथम भित्वा, तर कुलपथाचा भेद करून, या ठिकाणी कुलपथ शब्द आलेला आहे. तर आपण एक बात ह्या ठिकाणी पाहू अशी की कुलपथ म्हणजे काय, तर कुलकुंडालया कौलमार्ग तत्पर सेविता. तर कुलकुंडालय जे मूलाधार, मूलाधार जे आहे, मूलाधार स्वाधिष्ठान, याला कुंडालय म्हणलेलं आहे. कारण या ठिकाणी कुलदेवता, कुल म्हणजे आता आपण पाहिले या ठिकाणी ज्याला कुलपथ म्हणलंय, त्या कुलपथाची देवता आहे कुंडलिनी. ह्याचा अर्थ आपली कुलदेवता कोण म्हटलं तर आपण म्हणायला पाहिजे की प्राणदा, प्राणरूपिणी. तर आम्हाला प्राण देणारी, जे आमच्यामध्ये प्राण संचलन करणारी, जी आमची प्राणस्वरूप आहे, ती माता कुंडलिनी महात्रिपुर सुंदरी हीच आमची कुलदेवता आहे. असं खरं तर आत्ता ह्या ठिकाणी आपण जाणू शकतो, कारण ह्याला कुलपथ म्हणलेलं आहे आणि त्याची कुलदेवता ती आहे. हे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तर हा सकलमपि कुलपथम भित्वा, तर ह्याला कुलपथ म्हणलेला आहे. मूलाधारादारभ्य सहस्रारापर्यंत जो असलेला आहे, तर ह्याला कुलपथ म्हणलंय. आपण आता पाहिलं तर कुलम कुंडलिनी त्याहुहु अकुलम शिवम उच्यते. तर कुल आणि अकुल असे दोन भाग श्रीविद्येमध्ये सांगितलेले आहेत. तर कुल हा चक्रातील म्हणजे मूलाधारातील देवीचा जो, देवीच्या स्वरूपाला कुल म्हटलंय. पण तिचा जो वर जाण्याचा मार्ग आहे, ती ऊर्ध्वगामी असते शिवाकडे जाण्यासाठी, जेव्हा परमार्थामध्ये, साधनेमध्ये. तर तो मार्ग जो शिवाकडे जाण्याचा आहे त्याला कुलपथ म्हणले. आणि शिव हा अकुल आहे. श्रीविद्येमध्ये सुद्धा कुल अकुल अशा प्रकारचे मुहूर्त असतात. तर थोडक्यात काय, तर कुल हे शक्तिमुहूर्त असतात आणि अकुल हा शिवमुहूर्त असतो. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की कुलकुंडलिनी ध्याहुः अकुलम शिवमुच्यते. तर ही कुल म्हणले, कारण कौ म्हणजे पृथिव्याम लीयते तत्कुलम. तर तस्य पंथा हा संचरण मार्ग, हा तिचा जाण्याचा, संचरण करण्याचा जो मार्ग आहे त्याला कुलपथ म्हणलेला आहे. आपण आता हे पाहिलं की षटचक्रांच्या ह्या मार्गाला, सगळ्या मूलाधारापासून ब्रह्मरंध्रापर्यंतच्या मार्गाला कुलपथ म्हणलेलं आहे. तर हे कुंडलिनी मुळं या मार्गाला असं नाव मिळाले. ती अर्धनारीश्वर स्वरूप आहे. तर आपण पाहिलं शिवशक्त्यायुक्त हा यामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे की इकाराने देवीचं जे ह्यामध्ये निवास आहे, ह्यामुळे शवाचं शिवरूप मंगलकारक रूपाला शिव प्राप्त होतो. त्यामुळे अशी ही शिवामध्ये समाविष्ट असलेली तर ही देवी जी आहे, तर ही जेव्हा परमशिवाशी ऐक्य पावते, तो मार्ग पूर्णपणे नंतर अकुल मार्ग होत नाही, तर तो कुलमार्गच होऊन जातो. कारण त्या सगळ्या मागच्या मार्गामध्ये महाकुंडलिनीचा निवास झालेला आहे, महाकुंडलिनीचा स्पर्श झालेला आहे, महात्रिपुर सुंदरीचा त्या ठिकाणी सहवास घडलेला आहे. तर अशा प्रकारे हा सगळा कुलमार्ग म्हणून सांगितलेला आहे. तर ह्या कुलमार्गाचं संपूर्ण भेदन, भित्वा म्हणजे भेदन करून ती सहस्रारे पद्मे सहस्रारे पद्मे रहसी पत्यासह विहरसे, असं या ठिकाणी त्याचा शेवट आहे श्लोकाचा. तर ह्या मागच्या षटचक्रांच्या सगळ्या कुलपथाचं भेदन करून सहस्रारे पद्मे हास्रेण सह वर्तत इति. तर हम हे महादेवांचं द्रावण बीज आहे. हम सोहम हा जो आहे, हंसा हा जो अजपा मंत्र आहे, तर यामध्ये हम हा शिवद्रावण बीज आहे. याने महादेवांची प्रसन्नता तत्काळ लाभते. तर ह्या ठिकाणी हे त्या बीजाने ते युक्त आहे, म्हणून त्याला म्हणजे त्या सदाशिवाच्या बीजाने म्हणजे सदाशिवांच्या वास्तव्यानं, तत्वानं ते युक्त आहे सहस्रार, म्हणून त्याला सहस्रार म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हा सहस्रार दलामध्ये, ज्याला 1000 पाकळ्यांचं कमळसुद्धा म्हटलं जातं, परंतु ह्या ठिकाणी महत्त्वाचा एक गुह्यार्थ असा आहे की हे हम बीजामध्ये महादेवांचं त्या ठिकाणी पूर्णपणे ते चक्र भारित आहे. आणि त्यामुळं जसं कुंडली नाकुल म्हणले, तसं सदाशिवांच्या वास्तव्यामुळं सहस्राराला सहस्रार म्हणलेलं आहे. तर ह्या सहस्रारामध्ये रहसी एकांते, तर एकांतामध्ये रहो यागक्रमाराध्या, आपल्या ललिता सहस्रनामात म्हटले रहो यागक्रमाराध्या रहस्तर्पणतर्पिता. तर रहो याग रहसी केलेला, रहामध्ये महायागक्रम आराध्या महाभैरव पूजिता. तर यागांचे हे
वेगवेगळे प्रकार श्रीविद्येमध्ये सांगितलेले आहेत. तर त्यात रहसी एकांतामध्ये केली जाणारी साधना आपण पाहतो. शक्तिपात साधनेमध्ये सर्व साधक हे एकांतामध्ये बसतात. एकांत ह्याचा अर्थ काय असतो? आपण एकटे बसतो असा अर्थ नाही, तर एक बसलेल्याचा सुद्धा ज्यामध्ये अंत होतो तर तो देवी रूप होऊन जातो, म्हणून त्यामध्ये तो नसतो, म्हणून त्याला एकांत म्हणलेलं आहे. तर याप्रमाणे एकांतामध्ये ती पत्यासह विहरसे. तिचा पती म्हणजे जो परमशिवरूप ज्याला आकुल म्हणलेला आहे, तर ह्या शिवाशी ती मिलन करते आणि एकांतामध्ये ती रममाण होते. तर ही त्या शिवशक्ती रूप जे आहे हेच ललितांबिका महात्रिपुर सुंदरीचं परमरूप आहे, सर्वसार रूप आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून ललिता सहस्रनामाची समाप्ती श्रीमाता, सुरुवात श्रीमातापासून झाली तर समाप्ती शिवशक्ती ऐक्य रूपिणी ललितांबिका. तर श्रीमाता ह्या नावाने देवीच्या स्वरूपाचा निर्देश केला जातो. तर शिवशक्ती ऐक्य रूपिणी ललितांबिका ह्या निर्देशामध्ये देवीची ही अंतर्यागाची परमोच्च अवस्था दर्शविलेली आहे. तर यानुसार एकांतामध्ये ती पतीसह रममाण होते, म्हणजे शिवशक्तीचं ऐक्य होतं, ज्यामुळं साधकाला समाधीची अवस्था प्राप्ती होते. महाराज म्हणतात की एतादृशीं त्वाम ये ध्यायन्ति ते धन्याः. मागच्या श्लोकामध्ये महाराजांनी सांगितले की तुझं सगुण रूप कसं आहे ते ध्यान करणारे धन्य आहेत. आता ह्या ठिकाणी पण त्या श्लोकाचा उत्तरार्ध हा म्हणायला हरकत नाही. तर महाराज म्हणतात की असं परमशिवासी ऐक्य होणारं तुझं जे तत्व आहे, तुझं जे रूप आहे, तुझी जी परमावस्था आहे, ती अवस्थेचं जे ध्यान करतात, म्हणजे थोडक्यात तुझ्या कृपेची याचना करून जे परमशिवाशी ऐक्य होण्यासाठी तुझ्या कायम सहवासात राहतात, तुझ्या अनुसंधानात राहतात आणि तुझ्या कृपा याचनात राहतात, तर ते खरोखर धन्य आहेत. थोडक्यात यातून महाराजांचा संदेश असा आहे की सर्व साधकांनी श्रीविद्येचे असतील, अन्य कुठलेही असतील, शक्तिपाताचे असतील, तर ह्यांनी साधना ही प्रधान मानून आपल्या साधनेमध्ये नेहमी कुंडलिनी मातेची याचना करीत तिची कृपा याचना करून तिच्या ह्या परमावस्थेच्या आपण तिच्याकडे कायम मागणी करावी आणि त्या अवस्थेच्या तयारीत आपण असावं की आपण नेहमी त्यासाठी देवतेला ह्याला सहाय्य करावं, शरीराला. यासाठी सांगितल्याप्रमाणे आपला देह हा नेहमी साधनेला अनुकूल ठेवावा आणि होईल तितकी उपासना करून, कुळाचार करून देवीच्या प्रसन्नतेला पात्र व्हावं आणि साधना करून देवीच्या त्या परमोच्च अवस्थेची आपल्याला कधीतरी प्राप्ती होणारच आहे, कारण आपली गुरुपरंपरा तशी सक्षम समर्थ आहे, असा विश्वास मनामध्ये ठेवून आपण त्या अवस्थेची नेहमी वाट पाहायची आहे आणि तिच्या तयारीसाठी साधना करत राहायचं आहे. हाच यातून मोठा एक मार्ग आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं, अशा प्रकारे हिचं जे ध्यान करतात ते खरोखर धन्य आहेत असं महाराज म्हणतात. तर या ठिकाणी आता आपण पाहताना मूल आधार या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर शरीरस्थान योगेन जले चलती योगवित. मूलाधार स्थित म्हणजे मूलाधार जेव्हा माणसाचं सिद्ध होतं, कुंडलिन्यामही भेदे योगी त्यजति मेदिनी. तर जेव्हा त्याचं मूलाधार चक्रभेदन होतं, चक्रसिद्ध ज्याला म्हणतात ते होतं, त्या भूभेदे भूत्यागी, तर तो मनुष्य पृथ्वीचा त्याग करतो, म्हणजे तो हवेत अधांतरी होऊ शकतो. त्याच्या देहातलं पृथ्वी तत्व पूर्णपणे शून्य होतं, त्यामुळं तो शरीर हलकं होतं, तो कुठेही जाऊ शकतो. जसं आपल्या जुन्या पुराणामध्ये असतं किंवा आपले वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचे चरित्र आहे, मनाच्या वेगानं ते एका स्थानाहून दुसऱ्या स्थानी जात असत. तर हे भूभेदे भूत्यागी. तर शरीरस्थान योगेन जले शरत तत्ववित. तर जलभेदे जलात्मक हे दुसऱ्या चक्राचं जे स्वाधिष्ठान चक्र जे आहे त्याच्या भेदानं तो जलात्मक होतो, म्हणजे तो पाण्यामध्ये राहू शकतो किंवा पाण्यावरून चालू शकतो. वन्हेर भेदे जलमिव स्पृशत्यग्निंज्वरच्छिखम तेजो भेदे वन्हिरिव. तर पुढच्या चक्राच्या भेदनानं तो अग्नीसारखा होतो, त्याला अग्नी काही करत नाही आहे, तर त्याच्या इच्छेनुसार अग्नी प्रगट होऊ शकतो. मरुद्भेदे शीघ्रगतिर्याति क्रोशशतं क्षणात वायुभेदे त्वरागती. तर मरुत्भेदे, तर ह्या चक्राच्या भेदनानं तो कोस एका क्षणात जाऊ शकतो. आपल्याला आपल्या परमहंस टेंबे स्वामी महाराजांचं स्मरण झालं असेल तर क्रोश क्षणामध्ये तो जाऊ शकतो. वायुभेदे त्वरागती, वायुचक्र भेदामुळं
त्याला त्वरित गती प्राप्त होते. आणि व्योमभेदे खेचरती मनोभेदे मनोगतीही. तर नभो भेदे खेचरहा, तर पुढच्या व्योमभेदानं त्याला तो आकाशातून चालू शकतो. आणि मनोभेद आज्ञाचक्राच्या भेदनानं त्याला मनाप्रमाणे गती प्राप्त होते. कुणाच्याही मनावरती आपण ताबा मिळवणे किंवा आपली मनस्थिती आपल्या ताब्यात असणे, कोणत्याही गोष्टी, मनाचे सर्व विकार आणि ते सर्व गोष्टी त्याच्या हातात येतात. तर स्वात्मनो भेदे स्वेच्छागतीही निर्वाण भेदे सदाशिव इति. तर ज्यामधल्या सप्तभूमिका आहेत त्यांच्यामुळे स्वेच्छागती, स्वतःच्या इच्छेनुसार तो स्वतःची आणि जगाची राहटणी करू शकतो, ज्याला ईशित्व म्हणलेलं आहे आपल्या अष्टसिद्धीमध्ये. आणि मा महिमा चैव गरिमा लघिमा तथा प्राप्ती प्राकाम्यमीशत्वं वशित्वंचाष्टसिद्धयः. तर स्वेच्छागती ही ईशत्व आणि निर्वाण भेदे सदाशिवः. तर अकुलाशी शिवाशी जेव्हा तो ऐक्य होतो, सहस्रार जेव्हा त्याचं सिद्ध होतं, तेव्हा तो साक्षात सदाशिव म्हणजे शिवरूप होतो. शिवशक्त्या युक्तो ही अवस्था त्याला प्राप्त होते. आणि शिव म्हणजे परममंगलकारक असं तो स्वतः होऊन जातो. यत्र कामयते तत्र याति लोकत्रयेपि च संयोजयन् शिवपदे शिव एव प्रजायते कर्ता हर्ता च सर्वत्र सुरासुर नमस्कृतः. तर असा हा श्रीविद्येचं शक्तिपाताची परिपूर्ण अवस्था ज्याला प्राप्त होते, तो जी कामना करतो ती त्रैलोक्यामध्ये कुठूनही असेल तर त्याला प्राप्त होते. शिवपदाशी तो ऐक्य पावतो. नव्हे शिव एव प्रजायते, तो स्वतः शिवरूपच होतो. कर्ता हर्ताज सर्वत्र, कोणत्याही गोष्टी सृष्टीतल्या, ब्रह्मांडातल्या, त्रिभुवनातल्या गोष्टी करण्याचं आणि त्या पुन्हा वस्तू हरण करण्याचं म्हणजे निग्रह आणि अनुग्रह या दोन्ही गोष्टी त्याला सहज साध्य होतात. आणि तो सर्वत्र सुरासुर नमस्कृतः, तर सर्व चराचरामधले केवळ मनुष्य नव्हे तर सुर म्हणजे देवता आणि असुर देखील हे त्याला वंदन करू लागतात आणि त्याच्या स्थानाचा मान राखतात. तर अशा प्रकारे हा शक्तिपाताचा किंवा श्रीविद्येतील अंतर्याग, कुंडलिनी संक्रमणाचा, षटचक्र भेदनाचा, कुलपथाचा किंवा कुंडलिनीचा शिवाशी ऐक्य होण्याचा जो विषय महाराजांनी मांडला, तो इतका सुंदर आणि सूक्ष्म पद्धतीनं महाराजांनी या ठिकाणी मांडलेला आहे. अतिशय मनोहारी असा हा मार्ग आपण आत्ता ऐकला, जो आपल्याला सहज साध्य आहे. तर ह्याचा आपण सर्वांनी जरूर लाभ घेणं गरजेचं आहे. योगीराज महाराजांचा आजही पुण्यामध्ये वासुदेव निवास हे शक्तिपाताचं फार मोठं केंद्र आणि अन्य ही केंद्र या ठिकाणी भारतभर जगभर आहेत. तर जरूर ह्या दुर्लभ आणि अशा अतिशय सहज साध्य अशा या साधनेचा सर्वांनी जरूर लाभ घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी महिम मूलाधारे याचा एक वर्तुळ, त्याचं यंत्र आपण पाहत आहोत. तर ह्या श्लोकाचं अनुष्ठानाच्या दृष्टीनं काय फळ आहे, तर दूरदेशम प्राप्त इष्टनायकीम ग्रहम प्रत्यागच्छेत. दूरदेशी गेलेली व्यक्ती, इष्ट व्यक्ती, प्रिय व्यक्ती पुन्हा परत येते. तर एक वर्तुळ आहे, त्याच्यावरती आपण पाहत आहोत, आपल्याला दिसेल. तर 2 रेषा आहेत, ज्यांना दोन्हीकडेही त्रिशूळ आहेत. त्यामध्ये यम 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 ही 3 बीजे वर आहेत. मध्यभागी साध्यम असं आहे. तर ह्या साध्यमच्या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव लिहिणं अपेक्षित असतं. आणि त्याच्याखाली आम क्रोम, आम असा आद्य साधनाय आणि आपण दत्त हे वाचतो, क्रोम असाध्याकर्षणाय. तर असाध्य गोष्ट आकर्षित करणे आणि असाध्य गोष्ट साधून देणे, ह्या दोन्ही याचं पाशबीज याचं आहे. तर अशा प्रकारे हे यंत्रलेखन आहे. तर हे स्वर्णपट्टावरती किंवा भूर्जपत्रावरती हे यंत्र लिहायचं आहे आणि त्याची गंधाने लेपन करून पूजा करावी. आणि 45 दिवसपर्यंत ह्याची दररोज पूजा करून त्याला क्षीर पायस म्हणजे पायसाचा आणि दुधाचा नैवेद्य दाखवून ज्या दिशेला ती व्यक्ती गेली आहे असं आपल्याला ठाऊक आहे त्या दिशेकडे तोंड करून त्याची पूजा करून अनुष्ठान करावं. आणि प्रत्येक पूजेनंतर वरील महिम मूलाधारे ह्या श्लोकाचा दररोज 1000 जप करावा, असं याचं विधान आहे. याचबरोबर ह्याला अशी जर आपली कामना नसेल तर याच यंत्राला केशर, चंदन, कस्तुरी इत्यादी सुगंधी लेपन करून 45 दिवस याची आराधना याप्रमाणे केली असता पंचमहाभूतांवर विजय संपादन करता येतो. अर्थात आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूतापासून जी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय बनलेली आहेत, जी आपल्या मर्यादेच्या बाहेर अमर्याद असतात, जी आपली मनोभूमिका नेहमी सैरभैर करतात, त्या सर्व गोष्टी आपल्या ताब्यात येऊ शकतात.
असं अतिशय महत्त्वाचं जी साधना या ठिकाणी महाराजांनी मांडली, त्यासाठी शरीर आणि मनोभूमी अनुकूल करण्यासाठी अतिशय महत्त्वाची उपासना या ठिकाणी स्वामी महाराजांनी मांडलेली आहे. तर ही या ठिकाणी आपण लक्षात घ्यायची आहे. अशा प्रकारे 2 पद्धतीनं हे अनुष्ठान करता येतं. याचं दिव्य सहस्राक्षरीमध्ये मम हे बीजाक्षर आहे. जपसंख्या 1000, जपस्थान मूलाधार आणि नेहमीप्रमाणे रक्तपुष्प, बिल्व, तिल, सातू याप्रमाणे त्याचं हवन आहे. पंचांग पुरस्चरण करण्यास सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हा अतिशय सुंदर, मनोहारी, अतिशय आनंदी असा श्लोक आहे. आपण पाहिला तर मूलाधार चक्रगत पृथ्वी को, मणिपूर तत्व जल को, स्वाधिष्ठानाधिष्ठित अग्नितत्व को, हृदयगता अनिल को, ऊपर के विशुद्ध में गगन तत्व को, भ्रुकुटी गत मन को, सबका भेदन कर, कुल मार्ग पार कर, सहसा सुख मन को, सहस्रार कमल में अंततो गत्वा, पहुँच परम पावन, करती हो विहार पति के संग, एकांत में भूत भावन. अशा प्रकारे आपण आत्ता हा सौंदर्य लहरीमधला 9वा श्लोक पाहिला आणि याचा आपण जरूर साधनेच्या माध्यमातून आणि साधनेसाठी मनोभूमी आणि देहाची अनुकूलता होण्यासाठी यंत्राची उपासना पाहिलेली आहे. त्याचा आपण सर्वांनी जरूर लाभ घेऊ. तशी आपल्याला महात्रिपुर सुंदरी आणि श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य स्वामी महाराज बुद्धिदेवोत अशी त्यांच्यापदी विनंती. नमस्कार. श्रीमात्रे नमः.